सोलापूर शहरातील रस्ते वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत आहे। सोलापूर शहरात विशेषतः हैदराबाद नाका, अक्कलकोट नाका, पुणे नाका व मार्केट यार्ड परिसरात जड वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात होत आहे। या जड वाहनांच्या अनियंत्रित वाहतुकीमुळे सोलापूर शहरातील अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। सोलापूर शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी या परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष देत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी काही ठोस उपाययोजना आखल्या आहेत। सोलापूर शहरातील गर्दीच्या भागात सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी जड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात येणार आहे। हैदराबाद नाका, अक्कलकोट नाका येथे वाहतूक शाखेचे विशेष पथक 24 तास गस्त ठेवणार आहेत। सोलापूर शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा आणि कॉलेज परिसरात सकाळी व दुपारी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी वाहतूक कर्मचारी नियुक्त केले जातील। वाहतूक नियमांचे पालन हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे। नियम पाळणे, संयम बाळगला आणि शिस्त ठेवली तर अपघात होणार नाहीत। सोलापूर शहरातील नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून सुरक्षित सोलापूर घडवण्यास हातभार लावावा, असे सुधीर खिरडकर यांनी सांगितले। आपण प्रत्येक ठिकाणी वाहतूक नियमासाठी पोलीस कर्मचारी नेमत असतो, पण त्यांचं काम आहे की वाहतूक सुरळीत व्हावी। हे काम पोलीस कर्मचारी आपल्या शहरामध्ये करत आहेत। जे वाहन चालक आहेत त्यांनीसुद्धा नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे। काल जो शांती चौकामध्ये अपघात झाला तो बलकरने एका मोटरसायकल स्वारवरील एका महिलेवरचा ॲक्सिडेंट झालेला आहे। बाईक स्वारांनी काळजी घेणं गरजेचं आहे। ज्यावेळेला मोठी वाहनं जात आहेत त्याचं अंतर आपण असलं पाहिजे। जर एखाद्या ठिकाणी सिग्नल लागला असेल तर सिग्नल पूर्ण होईपर्यंत आपण तिथे थांबलं पाहिजे। सिग्नल चालू असेल तरच आपण गेलं पाहिजे। हैदराबाद रोड आपल्या शहरामध्ये पूर्ण शहर हेवी ट्रॅफिकसाठी रात्री 9 पर्यंत बंदी आहे, पण मार्केट यार्डपासनं तर लक्ष्मी चौक म्हणजे अक्कलकोट रोडपर्यंत हेवी वाहतूकसाठी दिवसभर परवानगी आहे। तो रोड त्या रोडनं दिवसभर मोठी वाहतुकी चालते। त्या ठिकाणी चालणारे जे मोटरसायकल स्वार आहेत आणि पादचारी आहेत त्यांनी नियमाचं पालन करावं, डाव्या बाजूने चालावं। ज्या ठिकाणी डिवायडर आहे, ज्या ठिकाणी यू टर्न आहे तिथूनच यू टर्न घ्यावा, कुठेही मधामध्ये गाडी आपली टाकू नये। या नियमांचं पालन जर केलं तर आपण निश्चित याच्यावरती प्रतिबंध आपल्याला करता येईल। कारण रस्त्याने वाहन चालवताना रस्ता सर्वांसाठी आहे, त्यावेळेला आपण सगळ्यांनी नियमाचं पालन करणं खूप गरजेचं आहे। हैदराबाद हायवेवर खास करून चंदनकाठाचा जो परिसर आहे त्या संदर्भात महापालिका आयुक्तांनी बैठक देखील घेतलेली आहे। तुम्ही मला काही सूचना वगैरे किंवा हैदराबाद रोडनी सर्व्हिस रोडना मोठ्या प्रमाणामध्ये ट्रक्स लागतात। त्या सगळ्या जे तिथले जे लोक आहेत त्या सगळ्यांना आपण नोटिसेस दिलेल्या आहेत की ज्यांचे मोठे ट्रान्सपोर्ट आहेत त्या ठिकाणी ट्रक्स रस्त्याने थांबलेले असतात। दररोज आपण 2 वेळेला त्या ठिकाणी आपलं सेकंड मोबाईल जाऊन त्या ठिकाणी दररोजच्या आपण नो पार्किंगची कारवाईसुद्धा करत आहोत। चंदनकाठा परिसर जो आहे ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे त्या ठिकाणी भविष्यामध्ये काय उपाययोजना करता येईल या संबंधाने बैठक झाली आणि काय तो डिसिजन भविष्यामध्ये घेण्यात येईल त्यासंबंधी योग्य ती कारवाई प्रशासनाकडनं महापालिका आयुक्ताकडनं करण्यात येईल। त्यासंबंधी वाहतूक विभागाकडनं जे काही सहकार्य लागेल ते सगळे सहकार्य आम्ही करू। सिग्नल त्या ठिकाणी सध्या आपल्या शहरामध्ये एकूण 20 सिग्नल चालू आहेत। भविष्यामध्ये सिग्नल आपण बसवणार आहे। भविष्यामध्ये जर त्याची तरतूद झाली तर निश्चितच आपण चंदनकाठा या ठिकाणी नवीन सिग्नल बसवूया। सर, शहरातील अपघात बघतात काही जण म्हणजे वाहतूक पोलिसांना दोष देतात, पण वाहतूक पोलीस ऑन ड्युटी आपले कर्तव्य बजावत असतात। अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? कारण अनेक वेळा वाहनधारकांच्या चुकीमुळे देखील अपघात होतात। नाही, आमचं हेच म्हणणं आहे की वाहतूक नियमन करणं वाहतूक पोलिसांचं काम आहे। अपघात टाळणं आमचं काम कर्तव्यच आहे, पण अपघात होतात काय त्याची कारणं शोधणं खूप गरजेचं आहे। आणि ती कारणं जर आपण शोधली तर बहुतांश वेळेला जे वाहन चालवणारे लोक आहेत त्यांच्या चुका त्याच्यामध्ये असतात। जर लोकांनी वाहतूक नियमांचं पालन केलं तर निश्चितच अपघाताचं प्रमाण हे कमी होण्यास मदत होईल। आपल्याला वाहतूक नियमांचं पालन सगळ्यांनी करावं। जर कुठे वाहतूक पोलिसांकडनं काही त्रास होत असेल किंवा त्यांचं काम नीट होत नसेल तर त्याच्यावरती मध्ये सुधारणा निश्चितच आमच्या परिणामी करणार आहोत। पण शहरातही चालताना सगळ्या जनतेला असं आव्हान करण्यात येते की जी अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्या हाती गाडी आपण देऊ नये। ट्रिपल सीट असेल, आपले मॉडिफाय सायलेन्सर असतील तर आपण ते काढून घ्या। फॅन्सी नंबर प्लेट आहेत बऱ्याच वाहनावरती, ते आपण काढून घेतले पाहिजे। ट्रिपल सीट वाहनावर चालण्याचं प्रमाण आहे। काही रेसर बाईक आहेत की ज्यांनी रेसर बाईक शहरामध्ये घेतलेल्या आहेत। रेसर बाईक हे शहरामधून चालण्यासाठी, स्पीडनं चालण्यासाठी नाही, त्या तुम्ही हायवेने चालल्या पाहिजे। शहरामध्ये वेगमर्यादा ही 30 ते 40च्या दरम्यान असली पाहिजे। अशा काही रेसर बाईकसुद्धा शहरात फिरत आहेत, त्यांच्यावरती सुद्धा रॅश ड्रायव्हिंगचे केसेस आम्ही करत आहोत।
आम्ही सगळ्यांना तेच आवाहन करत आहोत की आपण नियमाचं पालन करा. वारंवार ज्या सूचना ट्रॅफिक विभागाकडून दिल्या जातात त्या सूचनांचं पालन आपण सगळ्यांनी जर केलं तर निश्चितच शहरामध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल आणि अपघाताचं प्रमाणही खूप कमी होईल. धन्यवाद.